नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर सर्व मुलं जी वनरक्षकची तयारी करतात आणि वनरक्षकची प्रॅक्टिस करतात आणि 2023ला पण भरती दिली होती आणि 2026मध्ये वनरक्षकची भरती ॲड येण्याची वाट पाहत आहात. तर सर्वांनी वनरक्षक भरतीकडे फोकस करा, कारण भरती ही केव्हाही पडू शकते. आता मागे एक परिपत्रक आलं होतं, त्यामध्ये 266 जागा रिक्त आहेत असे सांगितले होते. भरपूर सारे यूट्यूब चॅनल तुम्हाला सांगत असतात माहिती. पण आपण याचा व्हिडिओ, त्याचा व्हिडिओ पाहत असतो आणि आपला जो मेन मुद्दा असतो, जो स्टडीवर फोकस करणे आणि रनिंग प्रॉपर करणे आणि दोन्हींचं कंबाईन करून आपला स्कोर कसा वाढेल, या गोष्टीवर फोकस करणे आवश्यक आहे. आपण व्हिडिओवर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या स्टडीवर आणि आपल्या रनिंगवर फोकस करायला पाहिजे. तर भरपूर सारे मुलं ही संभ्रमात असतात की भरती केव्हा पडेल, भरती अजून पडली नाही, त्यामुळे मी प्रॅक्टिस बंद ठेवतो, नंतर चालू करेन. तर या भ्रमात कधीही राहू नका. भरती केव्हाही येऊ शकते. त्यामुळे तुम्ही रेडी पाहिजे आणि तुम्ही स्वतः अभ्यासात निपुण पाहिजे आणि रनिंगमध्ये पण निपुण पाहिजे. कारण 5 किलोमीटर 17 मिनिटात कंप्लीट करणे हे खूप अवघड आहे आणि हे सोपे नसल्यामुळे आपल्याला रनिंगवर जास्त फोकस करायचा आहे आणि सोबत स्टडीवर पण फोकस करायचा आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही रनिंग चालू करून द्या, जेणेकरून 5 किलोमीटर तुमचे समोरच्या 2-4 महिन्यात आउट ऑफ होऊन राहील. आणि सोबतच आपल्या स्टडीवर पण फोकस करा, ज्यात आपल्याला मराठी, इंग्लिश दोन्ही ग्रामर आहेत आणि मॅथ, रिझनिंग आणि त्यानंतर GK GS आहे, ज्यात महाराष्ट्राचा भूगोल हा सर्वात जास्त विचारला जातो. तर या 2 गोष्टी आहेत आपल्याकडे, फक्त स्टडी आणि दुसरं रनिंग करणे. आणि पोलीस भरतीसारखं इकडे गोळा नाही आणि 100 मीटर नाही, ओन्ली आपल्याला 5 किलोमीटर आहे. मी पण तयारी करत आहे, तुम्ही पण तयारी करा आणि इकडे तिकडे न भटकता, इकडे तिकडे आपला वेळ न घालवता सध्या आपला जो गोल्डन टाईम चालू आहे, तुमच्या माझ्या आयुष्याचा जो संघर्ष चालू आहे, तर सगळा फोकस एकच गोष्टीवर करा, रनिंग आणि दुसरा आपला स्टडी. बाकी खूप साऱ्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट करण्यासारख्या येतात आणि भरपूर सारे व्हिडिओ येत असतात. तर व्हिडिओ पाहणे, भरती कधी पडेल आणि कोणते परिपत्रक आले हे पाहण्यापेक्षा तुम्ही सध्या तुमचा संपूर्ण वेळ, दिवसभरातील वेळ सकाळी फक्त आपला रनिंगला द्या आणि त्यानंतर उरलेला वेळ हा संपूर्ण तुमचा स्टडीसाठी झोपून द्या. सध्या तुम्ही एक वेळेचीच रनिंग करा, जेणेकरून तुमचं बॉडी ही रिदममध्ये राहील आणि फिटेस्ट राहील, जेणेकरून जेव्हा पण भरती पडेल तेव्हा तुम्ही रेडी राहणार. 5 किलोमीटर तेव्हा तुम्ही 2 वेळेची रनिंग चालू करून द्या आणि त्यानंतर पेपर झाल्यानंतर तुम्ही रेडी असाल आपलं 5 किलोमीटर आउट ऑफ मारण्यासाठी. तर 5 किलोमीटर 17 मिनिटात आणि दुसरा आपला स्टडी. तर ह्या 2 गोष्टींना कंबाईन करून सध्या तुम्ही चाला आणि संपूर्ण दिवसभराचं नियोजन करून संपूर्ण फोकस हा आपल्या स्टडी आणि दुसरं रनिंग. येणाऱ्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आपल्याला वनरक्षक भरतीची ॲड किंवा जाहिरात बघायला मिळू शकते. त्या हिशोबाने तुम्ही प्रॅक्टिस सोबत स्टडी हा करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा, जेणेकरून आपल्याला डिसिप्लिनमध्ये राहता येईल आणि येणाऱ्या 2026च्या वनरक्षक भरतीमध्ये तुमच्या आणि माझ्या अंगावर नक्कीच वर्दी दिसली पाहिजे. हे ध्येय आपल्या ध्यानात ठेवून अभ्यास करा. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र.